संत रोहिदास जयंती आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी। संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरज शहरात भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या पवित्र दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्शवून संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संतांच्या विचारांचे स्मरण करत समाजाला एकात्मता, समता आणि बंधुभावाचा संदेश दिला। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या भाषणात संत रोहिदास महाराजांचे समाज सुधारक कार्य अधोरेखित करत त्यांच्या विचारावर चालणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे सांगितले। या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, समाज बांधव, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात भजन, कीर्तन तसेच समाज प्रबोधनपर संदेश देण्यात आले। उपस्थितांनी संत रोहिदास महाराजांच्या जयघोषात जयंती साजरी केली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले। संत रोहिदास महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन समाज हितासाठी कार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। आज देशामध्येच काही आणि जगाच्या पाठीवर श्री संत शिरोमणी गुरुजींची आज जयंती साजरी होते आणि सांगली वेस्टमध्ये ही जयंती साजरी करतो। यासाठी सर्व समाजाचे सगळे नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते एकच मंत्र त्याने वेगळा आपला, कठोर में गंगा तो मन चंगा, बरोबर ना? म्हणजे मन चंगा तर कठोर में गंगा, मन चंगा, मन आनंदी असेल तर निश्चितच सुसंबद्ध आज ह्या माध्यमातून काम करत असताना निश्चितच आज माझ्या समाजाला या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांच्या तत्वांचं जे पालन करतो। आपल्याकडे जास्त प्रमाणात होत नाही, पण उत्तर प्रदेश, बिहार ह्या साईडला, दिल्ली ह्या साईडला मोठ्या प्रमाणात संत शिरोमणी संत रोहिदास महाराजांची जयंती साजरा होते। आपण प्रत्येक वर्षी इथं साजरी करतो, त्यांची शुभेच्छा इथं साजरी होते। जयंतीच्या निमित्तानं मी सर्व माझ्या बंधूंना, सगळ्या माझ्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांना धन्यवाद। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।